तर पंतप्रधान आवास योजना हे पूर्ण भारतभर योजना आहे आणि ही योजना शहरासाठी 2.5 लाख देतं आणि शहरात मागेल त्याला घर देतं. पण पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची हीच योजना जेव्हा गावात जातं तेव्हा त्याला काही अटी शर्ती घातल्या जातं आणि ते गावात आली का 1.25 लाखाची होतं. तर हा अपमान आहे आणि आम्ही अशा फाटक्या घराला मोदीजीचं पोस्टर लावणार आहोत. तेव्हा हा अन्याय का? शहरातल्या लोकांना 2.5 लाख आणि गावातल्या लोकांना 1.25 लाख का? मताची किंमत आमची सारखीच आहे. आणि मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जातीय वाद निर्माण करत असेल, अशा प्रकारची विषमता निर्माण करत असेल तर त्याचं आम्ही रोखठोक आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत. आम्ही त्याची पर्वा करत नाही. आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो, त्यांचेच फोन मला आले होते, लक्षात घ्या. त्याच्यानं मी त्याचा विचार करत नाही. आमच्या डोक्यात जे आहे आणि जे दुःख आहे ते आम्ही स्पष्टपणे मांडण्याची भूमिका नेहमी बजावली. आताही ते मरेपर्यंत राहणार. असा बच्चू कडू आहे. पटत असेल तर ठेवा, नाही तर नका ठेवू. पुढच्या निवडणुका मला असं वाटतं का अजून निवडणुका लागायच्या आणि त्या पिक्चरचा टेलरही अजून सुरू व्हायचा आहे. आणि जेव्हा टेलर सुरू होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू ना आमचा रोल काय राहील पिक्चरमध्ये. 5 वर्षात 2 सरकार आली पण 7-12 काही कोरं झाले नाही. कांद्याचं अनुदान नाही, नियमितवाल्यांना अनुदान नाही आणि कर्जमाफी अपूर्ण आहे. 7-12 कोरा करण्याची कोणाची हिंमत नाही, ताकद नाही, कोणाची अवकात नाही, लक्षात घ्या. हे फक्त बोलण्याचं काम आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे का नेहमी पाऊस पडतं, अवकाळी पाऊस पडतं, भाव कमी होतं, निर्यात बंदी केल्या जातं आणि आयात खुली केल्या जातं. हे नेहमीचं पंचायत. काँग्रेसपासून तर आतापर्यंत सगळ्यांना हेच केलं. याचं काही वेगळं केलं नाही आहे. आणि भाजप ते नवीन करतं का असं नाही आहे. काँग्रेस जसं शेतकऱ्यासोबत वागलं तसंच भाजपवाले वागतात. शेतकऱ्यासोबत वागणं हे सगळ्याचं समान आहे. धर्माबाबतीत मात्र सगळ्यांचं वागणं वेगवेगळं आहे. जातीच्या बाबतीत वागणं वेगवेगळं आहे. आता धर्म हा माणसाला जगणं शिकवतं पण पोटात अन्न असल्याशिवाय जगता येत नाही हे अजून पक्षाला कळलं नाही. आमचं असं म्हणणं आहे का धर्माचे झेंडे घेऊन तुम्ही निवडणुका जिंकू शकणार पण माणसाला जगवता येणार नाही. जगवायचं असेल तर शेतकऱ्याचे प्रश्न सोडावं लागेल. आणि जेपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जातीचे भांडणं थांबणार नाही, धर्माचे भांडणं थांबणार नाही. कारण पोट उपाशी आहे. कांद्याची निर्यात बंदी केली आणि मग कांद्याची निर्यात बंदी झाल्यामुळं बांगलादेशात कांदा गेला नाही. त्याच्यामुळं त्यांनी संत्रा घेणं बंद केला आणि परिणाम काय झाला तर 4,000 टनच्या वर ते आमचा संत्रा बांगलामध्ये जात होता. तो कांदा निर्यात बंदीमुळं संत्रा बंदीसुद्धा तिथे झाली आणि 400 टनसुद्धा संत्रा जाऊ शकला नाही. माझं मनाचा उद्देश असा आहे का एवढे मोठे निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात एका मिनिटात घेतल्या जाते. शेतकऱ्यांमध्ये रोष नाही आहे, शेतकऱ्यांमध्ये संताप नाही आहे. शेतकरी या बाबतीत डोक्यात घेऊन काम करत नाही. जातीसाठी जसे लोक पेटतात तसं शेतकऱ्यासाठी पेटणं सुरू झालं का मग जाती धर्माचे प्रश्न बाजूला जाईल आणि शेतीचे प्रश्न अजेंड्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तो प्रयत्न करू प्रामाणिकपणे. राम मंदिर म्हणा, मस्जिद म्हणा, का पुतळे म्हणा, का बुद्धविहार म्हणा, हे आमच्यासाठी आता बलस्थानं झालेले आहे. ते असले पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण लढाई ही शेतकऱ्याची मजुराची मागं काय होते, हक्काची लढाई मागं पडते आहे. जाती आणि धर्माची लढाई खरं तर उंच शिकार घेत आहे. त्याच्यामुळं काम करणारा शेतमजूर असेल, ज्याला 2 पाय नसेल, तो दिव्यांग असेल, विधवा भगिनी असेल, असे कितीतरी प्रश्न आहे. भांडे घासणारी आमची महिला असेल, या सगळ्यावर आपोआपच दुर्लक्ष जातं. कारण भांडे घासणाऱ्याच्या हाती आम्ही धर्माचा झेंडा दिला का ती भांडे घासण्याचं दुःख विसरून जातं, तिच्या परिवारातलं दुःख विसरून. ही राजकीय मोठ्या लोकांची व्यवस्थित पॉलिटिक्स आहे, व्यवस्थित राजकारण. आणि या राजकारणात काम कमी करावं लागतं, मेहनत कमी करावं लागतं आणि कमी मेहनतीमध्ये जास्त भेटतं. आणि म्हणून आम्ही राजकारणी लोक खूप बदमाश असतो.
आम्ही जे महत्त्वाचे कामं आहे ते कधी करत नाही आहे. तुम्ही सांगा, आज एज्युकेशनचं सगळं वाटोळं झालं. विखे पाटलाचं आणि बच्चू कडूचं पोरगं ज्या शाळेत शिकते त्या शाळेत मतदान करण्याचं पोरगं शिकू शकत नाही. ही सगळ्यात मोठी विषमता आहे. आम्ही मत मारताना हा विचार केला पाहिजे. शिक्षण पद्धती विषमता आहे. सरळ सरळ पैसा, ज्याचा पैसा मोठा त्याचं शिक्षण मोठं झालं. आरोग्याची व्यवस्था तेच झालेली आहे. राहिलं काय समान? मला एक अशी गोष्ट सांगा का जी या देशामध्ये समानतेनं वापरली जाते. गरीब आणि श्रीमंताचा मत तुम्हाला असं म्हणायचं दोन भाग निर्माण झाले. आता 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षित धान्य देणार, ज्याला फक्त बीपीएल आणि एपीएलच धान्य मिळतं. मग केसरी कार्डवाल्यांचं काय? 80 कोटी. माझं असं म्हणणं आहे का धान्य मागितलं कोण मागितली योजना ही? कोण मागितली? आम्ही भाव मागतोय, तुम्हाला धान्य देतो ना. मागितला भाव आणि देतो धान्य. उलटा धंदा सुरू केलेला आहे. हां, जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याची मुहूर्तमेढ ठरलेली आहे. राज्यातील साखर कारखाने पण शेतकऱ्यांसाठी जोरात आपला प्रहार संघटना काम करते. सध्या ऊसाच्या भावाची परिस्थिती अशी आहे, अनेक कारखाने पहिली उचल 3,000, कुणी 3100, कुणी 3200, 3600 देते आणि श्रीरामपूर तालुक्यातला एक कारखाना डायरेक्ट 2700 रुपये देतो. आता असं अन्याय आहे. तर आपली स्थानिक संघटना तुम्ही असं का होतं याचं चिंतन करा. भगव्या हिरव्या निळावर डाग जरी लागला तर बंद व्हायला वेळ लागत नाही. आमच्या पोटात लाता भुक्क्या मारते तरी कोणी पेटत नाही. हा प्रश्न मला तुम्हाला आहे. मला तुम्ही याचं उत्तर द्या. तुम्ही उत्तर द्या ना. ते संघटना गेली चुलीत, संघटना मेली असं समजा. ते नाही सांगत. मला याचं उत्तर तुम्ही द्या. तुम्ही सांगा, एखादा निळा भगवा हिरवा असं कर रस्त्यावर फाळा, काय होणार? आणि आमचं शेतकऱ्याचं पोट तडतड फाडतं. का पेटत नाही? आम्ही का पेटत नाही? ज्या शेतकऱ्यासाठी मी आज तारखेवर येणं सुरू आहे 4 वर्षापासून, त्या शेतकऱ्याचा त्याच्यानंतर एकाचाही फोन नाही राव. जातीसाठी भांडलो असतो तर, धर्माचा झेंडा घेऊन बाहेर निघालो असतो तर, किंवा तू मराठीत मी हिंदी आहे असं म्हटलं असतं तर, आम्हाला याचं प्रबोधन करावं लागेल. मीडियाचा मोठा रोल आहे. हे सगळं झालं समजा, पब्लिक येत नाही. आपण कायदेशीर मार्गाने त्यांना अनुभव करू शकतो. काय करायचं? झोपल्या. मी काय म्हणतोय, ज्या लोकांना त्याच्या स्वतःच्या प्रश्नाबद्दल जाण नाही, त्याच्याबद्दल आवाज काढायचा का नाही काढायचा हा आमच्यासाठी प्रश्नचिन्ह आहे. आता एका शब्दात संघटना किती चुलीत भयान वाक्य. संघटना काय मोठी गोष्ट आहे का? माझं म्हणणं आहे, संघटना ही काही बच्चू कडूसाठी पैदा झाली नाही किंवा पोटेसाठी झाली नाही. ही संघटना सामान्य माणसासाठी आम्ही उभी केली. आता आम्ही जेव्हा दिव्यांगासाठी आंदोलन केलं, बिचारे बगैर पैशानं स्वतःच्या तिकीट काढून दिल्लीपर्यंत आले. करू ना आम्ही काम, झालं ना मंत्रालय उभं. पण शेतकरी म्हणून मी पक्ष कधी सोडणार? जातीचे प्रश्न आम्ही कधी बाजूला ठेवणार? धर्माचे प्रश्न डोक्यातून कशी आम्ही निघणार आहोत? ह्याचा विचार शेतकऱ्याला करावा लागणार नाही का? तुम्ही काय, शेतकरी कमी आणि पक्षाचे जास्त लोक झाले. कोणी राष्ट्रवादीचा पक्का आहे, कोणी काँग्रेसचा, कोणी भाजपचा, कोणी प्रहारचा, कोणी शिवसेनेचा, आणि मग शेतकऱ्याचा पक्का शिल्लक नाही राहिलाय. जिल्हा बँकेची वसुली चालू केली जिल्ह्यात, करणारच आहे. इकडे स्थगिती एकीकडे म्हणतात तरी वसुली करतात. माझं काय मत आहे, आखरी या सगळ्या याच्यावर तुम्ही सांगा. आज कांद्याचे भाव पडले, ऊसाचे भाव पडलेले आहे, कापसाले भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. मग असं लिहायला काय हरकत आहे? आमच्या शेतीमालाला काँग्रेसने भाव दिले नाही, भाजपही भाव देत नाही, आणि म्हणून आम्ही तुम्हाला मत करत नाही, अशी हिंमत आहे का शेतकऱ्यामध्ये? एवढं एक बोर्ड लावावं लागतं. ते म्हणतं ना, सोन्याचा देव त्याले चोराचं भेव, लाकडाचा देव त्याले अग्नीचं भेव, राजकारणी देव त्याले मताचं भेव. आम्ही मत मारणार नाही असं म्हणा, आंदोलन करायची गरज नाही आहे.
म्हणून जातीचे प्रश्न ज्या पद्धतीनं हँडल सरकार करतं त्या पद्धतीनं शेतकऱ्याचे केल्या जात नाही आणि यासाठी आम्हाला प्रबोधन करावं लागेल. सर, अंगणवाडी आणि अंगणवाडीचे प्रश्न आहेत. 3 महिन्यापासून तेच आहे. मला असं वाटते का कलेक्टरचा पगार कमी केला पाहिजे, आमदाराचा पगार कमी केला पाहिजे आणि प्राध्यापकांचा पगार यांचे थोडे थोडे पगार कमी करा आणि अंगणवाडी आशा वर्कर यांना द्यायला पाहिजे. काय हरकत आहे? आता कलेक्टरपेक्षा किंवा सीओपेक्षा किंवा महिला विकास अधिकाऱ्यापेक्षा काम कोण जास्त करते? अंगणवाडी सेविका. म्हणजे या देशात काय झालं आहे, हे गुलामीकडे घेऊन जाण्याचा प्रकार आहे. जो ज़्यादा काम करेगा वो ज़्यादा मरेगा और जो कम काम करेगा और ज़्यादा कमिशन खाएगा उसका अच्छा रहेगा. भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते आलेले होते, मात्र आपण भाषण नाही केलं. मला मूळ होतं, मूळ नाही झालंय. आखरी माणसाचं मूळही पाहिजे ना. आता पत्रकार तुम्ही विचारलं आम्हाला, मी बसलो, ठीक आहे, पण नसलं मूळ तर मी काले बसलो असतोय. तुमचाही मूळाशिवाय तुम्ही काले येता इकडे? तुमचाही मूळ पाहिजे, आखरी मूळ पाहिजे माणसाचं बोलायला. बरं, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.